तर हाय हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल कोल सिटी मध्ये. तर आज आपण करणार आहोत कीर्ती सैनन आणि धनुषची आलेली नवीन मूवी तेरे इश्क मेचा रिव्ह्यू. तर बिना काही टाइमपास करता सुरू करूया. तर मूवीचा कॉन्सेप्ट आहे, धनुष आहे एका कॉलेजमध्ये ज्याचा बहुत अँगर इश्यू आहे, व्हायलेन्स त्याच्या लाईफमध्ये बहुत चालू आहे. तर त्याच टाईममध्ये कीर्ती सैननची एंट्री होते त्याच कॉलेजमध्ये तिच्या एका थिसिससाठी, जिचा टॉपिक राहते अँगर मॅनेजमेंट. तर मग त्याच टॉपिकमध्ये जे रिसर्च करताना धनुष तिचा सब्जेक्ट बनते आणि मग धनुषला तिच्यावर प्रेम होते, वन साइडेड म्हणू शकता. तर मग त्या प्रेमाच्या चक्करमध्ये त्याची कशी वाट लागते, त्याची लाईफ पूर्ण उथलपुथल कशी होते, का ट्विस्ट येते लव्ह अँगलवाले वगैरे, ते तुम्ही मूवीमध्ये बघा. मूवीचे मेन बोललं तर ॲक्टिंग मूवीमध्ये सगळ्यांची बहुत चांगली आहे. खास करून प्रकाश राज आणि धनुष, कीर्ती सैनन बहुत बढिया रोल केले आहे. प्रकाश राजचे काही एक सीन आहेत जे धनुषसोबत दाखवले आहे ना, फुल इमोशनल करून टाकणार तुम्हाला, म्हणजे डोळ्यातून पाणी येऊन जाणार एवढे चांगले सीन ते शूट केले आहे आणि ॲक्टिंग केले आहे आणि लिहिले गेले आहे. स्टोरी रायटिंग बहुत जबरदस्त आहे मूवीची, स्टोरी टेलिंग बहुत बढिया आहे. गाणे, म्युझिक, जो बॅकग्राऊंड म्युझिक दिला आहे तो बढिया हार्ट टचिंग आहे, चांगला वाटते. जे सीनसोबत पूर्ण ब्लाइंड होत आहे त्याची स्टोरी फर्स्ट हाफपर्यंत बहुत बढिया वाटते आपल्याला. नवीन काहीतरी लव्ह अँगल वगैरे, ॲक्टिंग बहुत बढिया वाटते आणि त्या स्टोरीमध्ये चांगली वाटते. स्टोरी बहुतच बढिया. सेकंड हाफमध्ये जसं म्हणजे मुलीचा बाप आहे, एखादी शर्यत ठेवता मुलासमोर तो पूर्ण करायला जात आहे, त्या थोडी पाहिलेलाच वाटते. वेगळ्या पद्धतीने अजून काही लास्टमध्ये करू शकले असते, पण प्लेन ठेवले आहे. चांगली आहे स्टोरी, पण लास्टमध्ये अजून तो प्रेग्नेन्सीवाला बी जो सीन आहे, आम्ही जेव्हा पाहतो तो माझे फ्रेंड सर्कल तर म्हणतो का यार म्हणजे करत काय, तो मुलगा वे कोणाचा आहे, याचा वे त्याचा वे, काहीच समजत नव्हता काय चालू आहे पिक्चरमध्ये ना. मूवीमध्ये असं वाटतं काही जागी जे धनुष हिंदी बोलतो होता ना, पहिल्यांदा वाटलं का धनुषच्या हिंदीमध्ये जसा प्रभासच्या मूवीमध्ये होते, प्रभास बोलल्यावर हिंदी काही डायलॉग बरोबर क्लिअर नाही वाटत, तसा पहिल्यांदा वाटला धनुषच्या मूवीमध्ये. तर आजपर्यंत कधी फील नाही झाला धनुष बोलते तरी हिंदी क्लीन वाटत होती. या मूवीमध्ये शायद इमोशनल डायलॉग होते म्हणून हळू इमोशनलच्या चक्करमध्ये ते ऐकून येत होते, काही काही बरोबर क्लीन नाही वाटले. बाकी बहुत बढिया मूवी आहे, तुम्ही बघा, फुल पैसा वसूल होणार. खास करून मूवीचे गाणे आणि जे स्टोरी आहे, AR रहमानचं म्युझिक आहे, बहुत बढिया वाटते. एक सीन जो राजनाचा कनेक्ट केले आहे तो बहुत बढिया वाटणार, गूजबम्प्स आले फील येणार तुम्हाला. कारण असंच काहीच्या काही कनेक्ट नाही केलं कुठल्या कुठे, जिथं गरज वाटले ते तर हलका कनेक्ट केले आहे. कनेक्ट नाही केले असते तरी मूवीला तेवढा काही फरक नाही पडला असता, पण जो कनेक्ट केले आहे ना, सिच्युएशन एवढी छान आहे ना, एवढी जबरदस्त आहे, फुल चांगला वाटते तो सीन पाहायला. तुम्ही मूवी बघा, बहुत जबरदस्त आहे, फुल पैसा वसूल होणार तुमचा. मला बहुत आवडली ॲक्टिंग, गाणे, म्युझिक एक नंबर आहे. सगळ्याच गोष्टी, फक्त एंडिंगचा थोडा वेगळा पाहिजे होता काहीतरी. बाकी बहुतच जबरदस्त मूवी आहे. खरं मूवी टॉकीजमध्ये बघण्यासारखीच मूवी आहे. व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी बनवून